नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। पंचगंगा स्मशानभूमीतील शेणींचं गोडाऊन रिकामं झाल्यावर कोल्हापूर महापालिकेला शेणी खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याची उपरती। शेणींअभावी अंत्यसंस्कारांना विलंब होत असल्यानं कोल्हापूरकरांनी शेणी दान करण्याची गरज। इचलकरंजी महापालिकेसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची धाकधूक वाढली। नागरिकांचा मागास महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोमवारी नव्यानं आरक्षण सोडत काढली जाणार। पंचगंगा नदीकाठच्या बॉटॅनिकल गार्डनचा अट्टहास कशासाठी? गार्डनच्या सद्यस्थितीवर एस न्यूजचा प्रकाश। सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांसाठी अन्नछत्र चालवणाऱ्या व्हाईट आर्मीला दानशूरांच्या मदतीची गरज। कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणी व्हाईट आर्मीची अन्नछत्र। आणि नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांचा समावेश। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। पंचगंगा स्मशानभूमीसह कोल्हापूर महापालिकेच्या अन्य स्मशानभूमींमध्ये शेणींचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय। पंचगंगा स्मशानभूमीत तर संपूर्ण गोडाऊनच रिकामं पडलंय, त्यामुळे शेणी उपलब्ध करून अंत्यसंस्कार करावे लागतायत। अंत्यसंस्कारासाठी होत असलेल्या विलंबामुळे मृतदेहाची विटंबना होत असल्यानं तसंच महापालिकेनं शेणी पूर्णपणे संपल्यानंतर शेणी खरेदीच्या निविदेसाठी लगबग सुरू केल्यानं लोकांमधून नाराजी व्यक्त होतीये। महापालिकेच्या तत्पर कारभारावर विसंबून न राहता कोल्हापूरकरांनी मोफत अंत्यसंस्कार उपक्रमासाठी शेणी दान कराव्यात असं आवाहन करण्यात येतंय। कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत पंचगंगा, कदमवाडी, बापट कॅम्प आणि कसबा बावडा या ठिकाणी स्मशानभूमी आहेत। यापैकी पंचगंगा स्मशानभूमी ही सर्वात जुनी आणि जास्त वापर होणारी स्मशानभूमी आहे। शहरासह उपनगरातील आणि जवळच्या ग्रामीण भागातील मृतांवर इथं अंत्यसंस्कार केले जातात। या स्मशानभूमीत रोज 10 ते 15 मृतांवर अंत्यसंस्कार होतात। एका मृतदेहासाठी 500 ते 600 शेणी लागतात, म्हणजे दररोज किमान 5 ते 7 हजार शेणींची आवश्यकता असते। गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा स्मशानभूमीत शेणीचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय। पंचगंगा स्मशानभूमीच्या गोडाऊनमध्ये काही दिवस पुरेल इतक्याच शेणी उरल्यात, त्यामुळे कसबा बावडा आणि कदमवाडी इथून शेणी आणून अंत्यसंस्कार केले जात आहेत। दरम्यान इतर ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये सुद्धा शेणींचा पुरेसा साठा नाही। शुक्रवारी शेणींअभावी अंत्यसंस्काराला 2 तास उशीर होऊन मृतदेहाची विटंबना झाल्यानं मृताचे नातेवाईक संतापले। शेणी उपलब्ध नाहीत। 1 तास झाला, आम्हाला सांगते 10 मिनिटात येतो टेम्पो, अर्धा तासात टेम्पो येतो, अजून 1.5 तास झाला आम्ही इथं थांबलोय, कोणीही टेम्पो आलेला नाही, कोणी इथं घेऊन आलेलं नाही। बावड्या आणि आम्हाला सांगतात की तुम्ही बॉडी बावड्याला घेऊन जावा, तिथं दहन करा। असा सगळा उद्धटपणाचा कारभार इथं चालू आहे, तर कोणी इकडे लक्ष देत नाही। महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून गॅस दाहिनी बसवली असली तरी तिचा वापर करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये नसल्याचं दिसतंय। त्याचबरोबर यंदा पावसाळ्याचा कालावधी वाढल्यामुळे शेणी उत्पादन घटलं असून ग्रामीण भागातही शेणींची उपलब्धता कमी झाल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय। दरम्यान शेणी तुटवडा निर्माण झाल्यानंतरच महापालिकेनं टेंडर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। तहान लागल्यावर विहीर खोदायची या महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांकडून लोकांना शेणी दान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे। कोल्हापुरात शनिवार पेठेत राहतो, सध्या पंचगंगा स्मशानभूमी शेजारी आलेला आहे। महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात मोफत अंत्यविधी हा फक्त मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यात होतो, पण सध्या इथं बघितलं तर इथं जे दहनासाठी शेणी किंवा लाकडी लागतात त्यांचं फारच प्रमाण कमी आहे। तर माझी अशी विनंती आहे, जे दानशूर व्यक्ती आहेत किंवा मंडळ आहेत त्यांनी इथं शेणी दान करून किंवा दहनासाठी काही पैसे किंवा वर्गणी जमा केली तर आपल्यासारख्या बऱ्याच गरीब कुटुंबांना त्याची मदत होईल आणि दहनासाठी उपयुक्त होईल।
शेणी तुटवड्याबरोबरच स्मशानभूमीत इतरही काही समस्या आढळून येत आहेत. इथली शेणींचा साठा करण्यात येणारं गोडाऊन धोकादायक स्थितीत उभा आहे. भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या असल्यामुळं हे गोडाऊन कधीही कोसळण्याची भीती आहे. या ठिकाणच्या महिलांच्या स्वच्छतागृहाची सुद्धा दयनीय अवस्था आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी 3 दिवसांपूर्वी सोडत पद्धतीनं आरक्षण निश्चित करण्यात आलं होतं. त्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला आरक्षण सोडतीमध्ये तांत्रिक चूक झाल्याचं निदर्शनाला आलंय. त्यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठीची आरक्षण सोडत सोमवारी सकाळी 11 वाजता नव्यानं काढण्यात येणार आहे. निवडणूक विभागाकडून इचलकरंजी महापालिकेला तसे आदेश देण्यात आलेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आरक्षण सोडतीचा तपशील मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. त्याची तपासणी करताना नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला प्रवर्गाच्या आरक्षण सोडतीमध्ये तांत्रिक चूक झाल्याचं निदर्शनाला आलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा फक्त नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत सोमवारी सकाळी 11 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात काढण्यात येणार आहे. या आरक्षणावर 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. यापूर्वी सोडत झालेल्या राजकीय पक्ष आणि इच्छुक कामाला लागले होते. मात्र आता पुन्हा आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्यानं इच्छुकांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचं संरक्षण आणि वनस्पतींचा अभ्यास यासाठी उभारण्यात येणारी बॉटॅनिकल गार्डन ही कोणत्याही शहरासाठी महत्त्वाची जैविक संपत्ती असते. मात्र पंचगंगा नदी काठालगत जिथं पुराचं पाणी येतं तिथं उभारण्यात येणारी गार्डन फक्त निधी हडप करण्यासाठी उभारली जातीये का, असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित होतोय. या गार्डनसाठी मंजूर 4,80,00,000 रुपयांपैकी निम्मा निधी इथं खर्च झालाय. पण सध्या इथं कुजून गेलेली, सुकलेली, मोडलेली झाडं, सांडपाणी, जनावरांचा मुक्त वावर आणि मद्यपींचा अड्डा असं निराशाजनक चित्र दिसतंय. पाहुयात सातत्यानं विरोध होत असूनही केवळ अट्टहासातून विकसित होत असलेल्या या गार्डनची नेमकी आजची स्थिती कशी आहे. विविध प्रकारच्या वनस्पतीचं जतन, वैज्ञानिक संवर्धन आणि शिक्षणासाठी महत्त्वाचं केंद्र म्हणून वनस्पती उद्यानाची निर्मिती केली जाते. कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर बॉटनिकल गार्डन याची निर्मिती केली जाते. पण हे गार्डन निधी हडप करण्याचं केंद्र असा स्थानिकांतून आरोप होतोय. आज आमच्याबरोबर आहेत बॉटनिकल गार्डनचे अभ्यासक सुशील भांदिगरे. त्यांच्याशी आपण याबाबत चर्चा करूया. बॉटनिकल गार्डन जे आहे याबाबत अनेक वेळा तुम्ही आरोप केलेला आहे. नेमकं काय ही वस्तुस्थिती आहे? मुळामध्ये हे कोल्हापुरात जे बॉटनिकल गार्डन पंचगंगा घाटावर आलेलं आहे हे 4,80,00,000 रुपये मंजूर शासनाने या गार्डनसाठी केले. हे गार्डन रंकाळ्याच्या खन विहार ह्या परिसरामध्ये होणार होतं. पण अचानक हे गार्डन तिथून या पंचगंगा घाटावर हलवण्यात आलं. ह्या ठिकाणी पुराचं पाणी पावसाळ्यामध्ये 2 महिने या ठिकाणी पाणी असतं. मग अशा ठिकाणी हे गार्डन चुकीची जागा निवडली आणि त्या ठिकाणी आणलं गेलं. त्यावेळी आम्ही ह्या गार्डनला विरोध केला की तुम्ही जे एवढे पैसे खर्च करणार आहात ते चुकीच्या जागेवर तुम्ही खर्च करायला लागलेला आहात. कारण हे गार्डन जर ह्या जागेवर झालं तर पुराचं पाणी गेलं की शासनाचा पैसा पाण्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे तुम्ही अन्यत्र कुठेतरी हे गार्डन हलवा. विकासाला आमचा कधीही विरोध नाही, पण चांगल्या ठिकाणी जर विकास होत असेल तर सहकार्याची भावना आपण ठेवली पाहिजे. मागच्या वेळी हा फंड आला, गार्डन उभारणीला सुरुवात झाली आणि महिन्याभरामध्येच पुराचं पाणी आलं. त्यावेळी इथं विविध जैव वनस्पतीची रोपं आणली गेलीत आणि ती पुराच्या पाण्यामध्ये बुडली गेलीत. त्यानंतर ती रोपं बाद झालेली तिने हलवलीत. परत दुसरी रोपं या ठिकाणी आणून प्लांट केले गेलेत आणि 2-3 महिने गेल्यानंतर मे महिन्यामध्ये लवकर पाऊस चालू झाला आणि तब्बल 4 वेळा पुराचं पाणी ह्या गार्डनमध्ये आलं. आता जी आपण ही रोपं बघताय ही सगळी खराब झालेली आहेत. जो निधी आत्ता या ठिकाणी खर्च झालेला आहे 4,80,00,000पैकी 2 कोटी रुपये महानगरपालिकेने या ठिकाणी खर्च केलेला आहे. हा सगळा पैसा
पाण्यामध्ये गेलेला आहे. आमचं म्हणणं एकच होतं की हे गार्डन तुम्ही इतरत्र हलवून ही जी जागा महापालिकेनं ॲक्वायर केलेली आहे, ह्या ठिकाणी पंचगंगा नदीवर येणारे पर्यटक असतील, भाविक असतील, यांच्यासाठी पार्किंगची सोय करा. या ठिकाणी पेविंग ब्लॉक ट्रॅक टाका. त्या ठिकाणी लोकांना सकाळचं फिरायला होईल. या बुधवार पेठ शुक्रवार पेठेमध्ये मैदान नाही, त्या लोकांना खेळायला होईल आणि पार्किंग केलं तर महापालिकेचं उत्पन्न वाढेल, हे आमचा हेतू होता. पण या ठिकाणी जर सत्य परिस्थिती आता बघायला गेल्या तर पूर्णपणे या ठिकाणी दारूचा अड्डा या ठिकाणी झालेला आहे. कुठलेही पोलीस खातं, महापालिकेचा वॉचमन किंवा इथला कंत्राटदार असेल, याचा कोणाचाही इथं माणूस नाही. रात्री येतात, या ठिकाणी दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्सच्या पिशव्या आणि सगळा कचरा कुंडा झालेला आहे. म्हणजे महानगरपालिकेनं बॉटनिकल गार्डनऐवजी दारूचा बार या ठिकाणी उघडला आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. आत्तापर्यंत महानगरपालिकेनं या बॉटनिकल गार्डनमध्ये किती खर्च केला आहे आणि तुम्हाला कुठं कुठं खर्च केला असं दिसून येतो? या ठिकाणी 4,80,00,000 रुपये शासनानं मंजूर केले. त्यापैकी 2 कोटी रुपये या ठिकाणी खर्ची पडलेले आहेत. आमच्याकडं महानगरपालिकेचे कागदपत्र आहेत. पण ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर 2 कोटी रुपयेचे कामं, विकास कामं आम्हाला दिसून येत नाहीत. ही रोपं तयार आहेत, ही आणून फक्त इथं प्लांट केलेले आहेत. एक पेविंगचा ट्रॅक टाकलेला दिसून येतो, म्हणजे साईडनं त्याने या जायला रस्ता केलेला आहे. अशा पद्धतीने एक खोली ह्या ठिकाणी पडीक आहे, ती बांधायचं काम केलं आहे आणि ती तशीच पडलेली आहे. त्याचा आगेपिछे काही दिसेना झालेला आहे. आणि हे जे गार्डन उभा करणारे लोक आहेत, हे कुठं पसार झालेत काय कळना झाले, कारण हे काम ठप्प स्थितीमध्ये पडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे जागा ॲक्वायर महानगरपालिकेनं ताबा घेतलेला आहे, या जागेमध्ये म्हशीचा गोठा आहे, त्याचा मैला विला ह्या बॉटनिकल गार्डनमधनं पंचगंगा नदीमध्ये मिक्स होत आहे. म्हणजे असं नियोजन शून्य कारभार महानगरपालिकेचा आहे. आणि माझं तर मत आणि ठाम आरोप आहे, ह्यो जो निधी आणला आहे ह्यातली टक्केवारी खाण्यासाठी काही लोकांनी हा निधी आणला काय असा आता प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. कारण कुठंतरी निधी खर्च पाडायचा आणि त्याची टक्केवारी, तिची मलई आपल्या पदरात पाडून घ्यायची, हे सरळ ह्या माध्यमातून एक कोल्हापूरला मिळालेलं उदाहरण आहे. आता तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून आंदोलन करताय, या बॉटनिकल गार्डनला विरोध करताय. कशासाठी विरोध करताय आणि तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? विरोध आमचा एवढ्यासाठीच होता की ह्या जागेमध्ये गार्डन होऊ शकत नाही. कारण मुळामध्ये ह्या परिसरामध्ये 3 बागेचे आरक्षण आहेत. एक पेरूची बाग आहे, एक पिकनिक पॉईंट आहे आणि एक वर्षा बाजूला एक बाग आहे. मग ह्या पेठमध्ये मैदान नाही, आम्हाला गरज काय मैदानाची आहे. आता आहेत ह्या 3 बागेमध्ये महानगरपालिकेचं कुलूप असते. पिकनिक पॉईंटला माणसांना फिरायला जायला होत नाही, माणसं ह्या नदीवर फेरे मारतात. मग हेच जर मैदान झालं असतं तर ह्या ठिकाणी लोक फिरले असतील. आणि दुसरी गोष्ट, आता महानगरपालिकेचं जकात बंद आहे, LBD पण आता तुम्ही बघायला लागला की GST दिन कमी झालेला आहे. मग महापालिकेला उत्पन्नाचं साधन काहीतरी पाहिजे, म्हणून आम्ही म्हणत होतो की ह्या ठिकाणी पार्किंग पण होईल, तुमचा ह्या ठिकाणी पार्किंगच्या माध्यमातून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. एवढंच आमचं ह्या ठिकाणी आम्हाला महापालिकेला सांगायचं होतं. पण महापालिकेचं मनात काय होतं आम्हाला माहीत नाही. या ठिकाणी गार्डन आणलं आणि हे गार्डन चुकीच्या जागेत व्हायला लागले म्हणल्यावर आम्ही समाजात एक काम करत असताना आम्ही काहीतरी कोणाचं तरी देणं लागतो आणि जे चुकीचं आहे ते चूक म्हणलं पाहिजे. म्हणून आम्ही महानगरपालिकेला सांगितलं की इथं गार्डन नको आणि वेळोवेळी आम्ही या ठिकाणी विरोध करत गेलो. पण महानगरपालिका कोणाच्या दबावाखाली काम करते आणि त्यांना का हीच जागा योग्य वाटायला, हे जर उलगडा काय अजून महानगरपालिकेनं आमच्यासमोर केलेलं नाही. आत्ता तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी काय व्हावं असं वाटतं? तुम्ही गेल्या वेळेला ग्राउंडची काहीतरी संकल्पना मांडली होती, आत्ता तुम्हाला काय वाटतं नेमकं? नाही, आत्ता मुळामध्ये इथं मैदान व्हायला पाहिजे, पेविंग ट्रॅक व्हायला पाहिजे आणि पार्किंग पण व्हायला पाहिजे. या तिन्ही गोष्टी जर झाल्या तर नागरिकांना पण त्याचा लाभ होईल, महानगरपालिकेला पण उत्पन्न मिळेल. पण हे नुसतं जे आता तुम्ही बघताय हे नुसतं नुकसानच चालू. आणि महानगरपालिका पण इथं येऊन काही करेना, फक्त जागेचा अपव्यय, वेळेचा अपव्यय आणि पैशाचा अपव्यय ह्या ठिकाणी आहे. कारण आता पूर येऊन गेल्यानंतर कुठलाही अधिकारी असू दे किंवा राजकीय नेता असू दे ह्या गार्डनकडं बघायला आलेला नाही. साधं महानगरपालिकेचे आयुक्त कधी इथं येऊन बाबा फोटो काढला, मी गार्डन आम्ही चांगलं कोल्हापूरला द्यायला लागलो, असं कधी बातमी कधी ऐकली का, पेपरला बघितलं का? नाही. आयुक्त बाहेरच्या बाहेर येतात, बाहेरच्या बाहेर जातात. म्हणजे काय, ह्या महानगरपालिका एवढा मोठा निधी या ठिकाणी खर्च करायला, पण एकाही अभियंत्याला, शहर अभियंता असू दे किंवा इतर अधिकारी महानगरपालिकेतले असू दे, कोणी ह्या ठिकाणी जागेवर बघायला आलेलं नाही. एकंदरीत बॉटनिकल गार्डन जर बघितलं तर येथे मोठ्या प्रमाणात घाण, कचरा, पर्यटकांची विष्ठा आणि एक बॉटनिकल गार्डन बार निर्मित करण्यात आलेला आहे. इथं जर आजूबाजूला बघितलं तर नैसर्गिक वनस्पतीचं संवर्धन न करता इथं नैसर्गिक वनस्पती कुजलेल्या, वाळलेल्या, ठिबक सिंचन बंद पडलेलं किंवा अशा प्रकारची सांडपाणी असलेली
एक नदीच वाहते असं म्हणता येईल आणि जनावरांचा मोकाट विहार या गार्डनमध्ये दिसून येतो. स्थानिकांचा इतका विरोध असूनसुद्धा महानगरपालिका मोठ्या प्रमाणात इथं निधी का खर्च करते याचं गणित अद्याप समजलेलं नाही आहे. हे बॉटनिकल गार्डन हे वनस्पतीचं संवर्धन आणि अभ्यास केंद्र न बनता एक बार आणि निधी हडप करण्याचं केंद्र बनलं आहे असा स्थानिकातून आरोप होतो आहे. यस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितू शिंदेसह उत्तम पाटील. कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्टी आणि ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरित बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षण द्यावं, स्थलांतरित कामगारांच्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कामाच्या ठिकाणी शासनमान्य अंगणवाड्या सुरू करून पोषण आहार द्यावा आदी मागण्या अवनी संस्थेनं केल्यात. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय. अवनी संस्था गेल्या 30 वर्षांपासून अनाथ, निराधार, वंचित, स्थलांतरित, वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसह कचरावेचक महिलांच्या मुलांसाठी काम करते. बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षिततेबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नुकतीच भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्टी आणि ऊसतोडणीवरील स्थलांतरित बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षण द्यावं, स्थलांतरित कामगारांच्या 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी कामधंद्यांच्या ठिकाणी शासनमान्य अंगणवाड्या सुरू करून पोषण आहार द्यावा, कचरावेचक कुटुंबातील विद्यार्थ्यांची मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती वेळेवर त्यांच्या खात्यावर जमा करावी, जिल्ह्यातील बाल संरक्षण समित्या स्थापन करून त्या कार्यरत कराव्यात, मुलींवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असताना राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित असलेल्या मुलानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी संस्थेचे प्रथमेश मेलनकेरी, आदर्श दोडमणी, आकांक्षा येडके, स्नेहल निकम, साईराज पाटील, जयश्री कांबळे, अक्षय पाटील उपस्थित होते. कोल्हापूर आणि सातारा इथं होणाऱ्या सैन्य भरतीसाठी व्हाईट आर्मीच्या वतीनं मोफत अन्नछत्र उपक्रम राबवण्यात येतोय. या अन्नछत्रासाठी समाजातील दानशूरांनी सहकार्य करावं असं आवाहन व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी केलंय. दरवर्षी सैन्य भरतीवेळी प्रत्यक्ष भरतीच्या ठिकाणी जाऊन भावी सैनिकांना व्हाईट आर्मीच्या वतीनं अन्नछत्राद्वारे मदत केली जाते. यावर्षी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस कोल्हापूर यांच्या वतीनं सातारा पोलीस ग्राउंडवर तसंच 109 TA बटालियन यांच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात अशा 2 ठिकाणी 15 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत भरती प्रक्रिया होणार आहे. या दोन्ही ठिकाणी व्हाईट आर्मीच्या वतीनं मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आलंय. अशा या देशसेवेच्या कार्यात समाजातील दानशूर लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी केलंय. ज्यांना वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत करायची इच्छा आहे त्यांनी ती करावी. याशिवाय व्हाईट आर्मी रिलीफ फंड बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्रमांक 60 34 72 041 वर तसंच 98 50 07 9801 या क्रमांकावर रक्कम पाठवावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. या पत्रकार बैठकीला शैलेश रावण, विनायक भाट, जुई देशपांडे, संपत्ती पाटील आदी उपस्थित होते. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या वैभव मारुती वातकर यांनी पहिल्याच प्रयत्नात MPSC परीक्षेत जिल्ह्यात पहिला आणि राज्यात 4था क्रमांक मिळवलाय. वातकर यांनी सहाय्यक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचं गावात जल्लोषी स्वागत करण्यात आलं. सांगरूळमधील वैभव वातकर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी धडपडत होते. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या लेखी परीक्षांमध्ये यश मिळवलं, परंतु मुलाखतींमध्ये ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण या अपयशानं खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवत अखेर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सहाय्यक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले. या परीक्षेत राज्यात 4था आणि जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावत वैभव यांनी स्वतःसह वडील मारुती, आई शुभांगी, बहीण काजल आणि कोमल यांचं स्वप्न साकार केलंय. 5 पासून जवळजवळ सैनिक स्कूलला लागल्यापासून हा बाहेरच आहे. त्यामुळे आमचं तरी तिथेच बाबा घरामध्ये आता कधीच नसायचा. अगदी वाईट वाटतं की हा त्याचा आम्हाला सहवास कमीच लावला आणि पण त्यांना अगदी ह्या ह्याच्यात खंबीर राहून अगदी स्वतः म्हणजे आम्ही तिथून असताना सुद्धा त्यांना अभ्यास करून अगदी चांगली पोस्ट काढली MPSC मध्ये.
फॉरेस्ट एसीएफ हे पद अगदी ट्रान्सफर ऑफिसरचं पद काढलं आणि आम्हाला आमच्या मुलग्याला खूप खूप गर्व आहे. असंच तिथं पुढं सुद्धा हा मुलगा वैभव हा 2005ला बाहेरच पडला. 6वीपासून सैनिक स्कूलला होता. सुट्टीपुरतं यायचा, पण जायच्या वेळी माझं डोळं अगदी पाण्यानं भरून यायचे. प्रत्येक सणाला दुःख खूप व्हायचं, पण आम्ही ते सगळं सावरलं. कालावधानात थोडे दिवसानंतर त्याचं डिकेटी कॉलेजला इंजिनिअरिंगला मिळालं. इंजिनियर झाला. परत तो जॉब करत अभ्यास करायचा त्यानं ठरवलं. पण त्याला माझे मिस्टर म्हणजे वैभवच्या पप्पांनी सांगितलं की दोन्ही तुला शक्य होणार नाही, तुला काय लागते ते मी करायला तयार आहे, पण तू फक्त अभ्यास कर, तुझ्यासाठी मी 3-4 वर्ष देतो. 4 वर्ष म्हणत 6 वर्ष लागले या गोष्टीला. पण त्यानं भरपूर त्याग केला सगळ्या गोष्टींचा. आणि मला एक सांगून ठेवलं होतं त्यानं की मी जातो म्हणेल त्यावेळेला मला जायला परवानगी दे. मला ठाम म्हणलीस की मला पुढं पाय टाकायचं अशक्य होतंय. मी खंबीरपणे अगदी मनाची तयारी केली. 4 वर्ष मी त्याला तो जसा म्हणल तसं तुला जे काय करायचं आहे ते. आम्ही पूर्णपणे नवरा बायकोनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच माझं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व वैभव परमेश्वरानं माझ्या पोटाला जन्माला घातला. त्या देवाचे मी खूप खूप आभार मानतो. वैभव वातकर यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न घेऊन घेतलेल्या मेहनतीला यश मिळाल्याचं सांगितलं. माझा MPSC आता फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये राज्यात 4था क्रमांक ACFसाठी निवड झालेली आहे. मी UPSC 2018 पासून चालू करत आहे. UPSC चालू होतं माझं. तर माझे 6 मेन्स थोडे इंटरव्ह्यू UPSC झाले होते. तरी पहिल्यांदाच MPSCमध्ये मी आलो आणि मला संधी निवडून आली. मी याचं संधी सोनं केलेलं आहे आणि माझी निवड या ठिकाणी झालेली आहे. तर 6-7 वर्षाचा हा प्रवास माझ्या आईवडिलांनी खूप माझं पाठिंबा दिला. वडिलांचा खंबीर पाठिंबा होता. परिस्थिती घरची चांगली होती, त्यात काही वाद नाही, पण पेशन्स घरच्याने ठेवणं हे त्यात खूप इम्पॉर्टंट एक रोल होता त्यांचा आणि त्यासाठी मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. स्पर्धा परीक्षेतील या यशानंतर वैभव यांची गावातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. पन्हाळा नगर परिषद निवडणुकीसाठी आज नगराध्यक्ष पदासाठीच्या दीपा काशीद यांच्या अर्जासह नगरसेवक पदासाठी 11 अर्ज दाखल झालेत. आत्तापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी काशीद यांचा एकमेव तर नगरसेवक पदासाठी 20 अर्ज दाखल झालेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं या दिवशी इच्छुकांची झुंबड उडणार आहे. पन्हाळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत राजकीय हालचालींना वेग आलाय. आज अर्ज भरण्याच्या 6व्या दिवशी नगरसेवक पदासाठी 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. आज दीपा सुनील काशीद यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पन्हाळा नगर परिषदेसाठी नगरसेवकांच्या 20 जागा आहेत. नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालंय. आत्तापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी दीपा काशीद यांचा एकमेव अर्ज दाखल झालाय, तर नगरसेवक पदासाठी 20 अर्ज दाखल झालेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं या दिवशी इच्छुकांची गर्दी होणार आहे. कवी अरुणचंद्र गवळी आणि फेलिक्स डिसोजा यांची कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी आहे अशा कवींना पुरस्कार देऊन शिवाजी विद्यापीठानं त्यांचा केलेला सन्मान ही स्वागतार्ह बाब आहे असं प्रतिपादन साहित्यिक अनुवादक डॉक्टर माया पंडित यांनी केलं. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीनं आयोजित काळसेकर काव्य पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ कवी अरुणचंद्र गवळी यांना सतीश काळसेकर काव्य पुरस्कार तर युवा कवी फेलिक्स डिसोजा यांना ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीनं सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार दिला जातो. यावर्षी ज्येष्ठ कवी अरुणचंद्र गवळी यांना सतीश काळसेकर काव्य पुरस्कार तर युवा कवी फेलिक्स डिसोजा यांना ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्याला साहित्यिक अनुवादक डॉक्टर माया पंडित प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना डॉक्टर पंडित यांनी गवळी आणि डिसोजा यांच्या कवितेचं विस्तृत मूल्यमापन केलं. गवळी यांची कविता वास्तवाची चिरफाड करून चहूबाजूंनी त्याचे तुकडे भिरकावून टाकणारी आहे. आजारग्रस्त जगामध्ये हिरवं झाड माणसाच्या वाट्याला यावं यासाठी ते आग्रह धरतात. तर फेलिक्स डिसोजा यांच्या कवितेमध्ये कथात्मक अंगानं अनेक प्रकारची निवेदनं दर्शन देऊन समोर येत असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्कृती आणि मूल्यांच्या संघर्षांची कथा आणि व्यथा ते उलगडण्याचा प्रयत्न करतात. या दोघांच्या कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी आहे.
अशा कवींना पुरस्कार देऊन शिवाजी विद्यापीठानं त्यांचा केलेला सन्मान ही स्वागतार्ह बाब असल्याचं डॉक्टर माया पंडित यांनी सांगितलं. पुरस्काराला उत्तर देताना अरुणचंद्र गवळी यांनी मानवी सभ्यतेवर हल्ले, द्वेष आणि विखार याविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता कवीमध्येच असते असं सांगितलं. फेलिक्स डिसोजा यांनी सध्याच्या स्थित्यंतराचा काळ धक्का देणारा आहे. यामध्ये सुरू असलेल्या मूल्यांच्या घुसळणीचा वेध घेण्यासाठी कवीनं अखंड चिकित्सक बुद्धीनं काम करत राहिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला परीक्षक कवी अजय कांडर, गणेश विस्पुते, आदित्य काळसेकर, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे, उदय नारकर, सायमन मार्टिन, प्राचार्य डॉक्टर अनिल गवळी, चंद्रकांत बाबर, जयसिंग पाटील, काळसेकर कुटुंबीय यांच्यासह संशोधक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं पोलीस मुख्यालय परिसरात नक्षत्र बाग तयार करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत या बागेचं उद्घाटन करण्यात आलं. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय परिसरात नक्षत्र गार्डन विकसित करण्यात आलंय. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत या बागेच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं. या बागेत नक्षत्रनिहाय आराध्यक्ष वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. गृहपोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राजकुमार माने, अंमलदार सुनील जांभळे यांनी ही बाग विकसित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत. याप्रसंगी मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जयेश पानसरे, सुहास वायंगणकर, बापू कोंडेकर, डॉक्टर संदीप पाटील, राजेश मोहिते आदी उपस्थित होते. अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं बालवाडीतील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी कथाकथन तर प्राथमिक माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. 16 ते 20 डिसेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्धिक अक्षम आणि बालवाडी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन तर प्राथमिक माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. कैलासवासी राजाराम देसाई आणि कैलासवासी लक्ष्मीबाई देसाई यांच्या नावानं 16 ते 20 डिसेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. ट्रस्टच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. प्राथमिक गटात पहिली आणि दुसरीचा असा एक गट तर तिसरी आणि चौथीचा दुसरा गट असणार आहे. माध्यमिक गटामध्ये 5वी ते 7वी पर्यंत पहिला गट आणि 8वी ते 10वी दुसरा गट असणार आहे. प्राथमिक गटात लहान गटासाठी पौराणिक, चातुर्य कथा, ऐतिहासिक शौर्य कथा असे 3 विषय देण्यात आले आहेत. तर मोठ्या गटासाठी पौराणिक, चातुर्य कथा, ऐतिहासिक शौर्य कथा, दैदिप्यमान बाल शिवाजी असे 4 विषय देण्यात आले आहेत. सर्व स्पर्धकांना 10 रुपये इतकी प्रवेश फी असणार आहे. मात्र शाळेच्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देसाई, विश्वस्त अभिजित देसाई, संदीप देसाई, रमा देसाई, विजया खटावकर, परीक्षक संध्या देशमुख, पल्लवी बिरांजे, मीना पाटील आदी उपस्थित होते. बालरंगभूमी परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं जल्लोष लोककलेचा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. समूह लोकगीत, एकल गीत गायन, एकल वादन, समूह लोकनृत्य, एकल नृत्य अशा 5 प्रकारात ही स्पर्धा पार पडली. सहभागी विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कलाविष्कार सादर केले. मुंबईतील बालरंगभूमी परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं जल्लोष लोककलेचा या एकदिवसीय स्पर्धेचं राम गणेश गडकरी सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं. 6 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं. समूह लोकगीत, एकल गीत गायन, एकल वादन, समूह लोकनृत्य, एकल नृत्य अशा 5 प्रकारांमध्ये ही स्पर्धा झाली. कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल, अलंकार कला अकॅडमी फाउंडेशन,
पद्माराजे हायस्कूल, KDC अकॅडमी अशा विविध शाळांमधून 500हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी गोंधळ, जोगवा, शेतकरी गीत, वाघ्या मुरळी या नृत्य प्रकारांसह समूहगीतांचं सादरीकरण केलं. याप्रसंगी शाहीर बजरंग आंबी, शाहीर धोंडीराम मगदूम, जुई कुलकर्णी, शिरीष विचारे, वेदा सोनुले, महेश सोनुले, अंजली पाटील, संजय पाठारे, अविनाश देशमुख, अरविंद कोळी, रुचिता जितकर, प्रीती गुळवणी, मुग्धा जोशी, भाग्यश्री चरणकर, स्वानंद जाधव, प्रशांत आयरेकर आदी उपस्थित होते. 64व्या राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत शुक्रवारी हर फाउंडेशन निर्मित आपल्याला काय त्याचं या नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं. श्वेता सीमा विनोद यांच्या कादंबरीवर आधारित या नाटकातून स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक भूमिका या विषयावर भाष्य करण्यात आलंय. राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राजर्षी शाहू स्मारक भवनात सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारी हर फाउंडेशन निर्मित आपल्याला काय त्याचं हे नाटक सादर करण्यात आलं. डॉक्टर शरद भुताडिया यांनी याचं दिग्दर्शन केलंय. श्वेता सीमा विनोद यांच्या कादंबरीवर आधारित या नाटकातून स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक भूमिका हा संवेदनशील विषय मांडण्यात आलाय. जळगाव भागातून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या नितीन या तरुणावर आधारित हे नाटक आहे. पुण्यात आल्यानंतर आपल्या भावाकडून वहिनीला होणाऱ्या मारहाणीकडं आपल्याला काय त्याचं असं म्हणून तो दुर्लक्ष करतो. एक दिवस स्त्री अत्याचारावर आधारित पथनाट्य पाहिल्यानंतर त्याच्या विचारांमध्ये बदल होतो. पथनाट्य सादर करणाऱ्या सामाजिक संस्थेतील रुपालीसोबत त्याची मैत्री होते आणि नितीन स्त्री पुरुष समानतेचा विचार करू लागतो. यानंतर गावाकडून पुण्यात आलेली अपर्णा त्याला भेटते आणि दोघांचं प्रेम जुळतं. दोघंही लग्न करण्याचा निर्णय घेतात. याचवेळी नितीनला NGOमध्ये काम करण्याची ऑफर येते, पण अपर्णाला हे सामाजिक कार्य मान्य नसतं. सध्या आपण करत असलेली नोकरी की हे सामाजिक कार्य काय निवडावं असा प्रश्न नितीनला पडतो. याच दरम्यान गावाकडचा त्याचा मित्र सूरजच्या नवविवाहित बायकोचा जळून मृत्यू होतो. ती जळाली की तिला सूरजनं मारलं असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो आणि या विचारानं तो पुन्हा अस्वस्थ होतो. अखेर खूप विचारांती तो नोकरी सोडून हे सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतो. या कथानकाच्या माध्यमातून समाजात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असताना अनेक जण आपल्याला काय त्याचं म्हणून दुर्लक्ष करतात यावर कटाक्ष टाकण्यात आलाय. अनेक जण स्त्री पुरुष समानतेचा नारा देतात पण कृतीत मात्र आणत नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीत आपली सुद्धा एक नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे हा संदेश या नाटकातून देण्यात आलाय. यातील कलाकारांनी उत्तम अभिनय करत उपस्थितांची मनं जिंकली. नाटकासाठी कपिल मुळे यांनी प्रकाश योजना, संजय हळदीकर यांनी नेपथ्याची तर ऋषिकेश जोशी यांनी संगीताची जबाबदारी पार पाडली. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. फरीदाबादेतून जप्त स्फोटकांचा श्रीनगर ठाण्यात ब्लास्ट, 9 ठार 32 जखमी. पैसे वाटून निवडणुका होत असतील तर निवडणूक आयोगाने विचार करावा. बिहार निवडणूक निकालावर शरद पवारांचं भाष्य. काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार, मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा. काँग्रेसनं बिहारमधील ऱ्हासातून बोध घ्यावा. काँग्रेसचा मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य की अयोग्य लवकरच कळेल, किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य. गांजा घेऊन जाणाऱ्या शरद परमकर याला अटक, 330 ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोपेड जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कागल निढोरी मार्गावर कारवाई. पन्हाळा तालुक्यातील कळे मरळी परिसरातली 5 दुकानं एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी सुमारे 16,000 रुपयांची रक्कम लंपास केली आहे. कळे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेली ही दुकानं फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हान निर्माण केलंय.
कोल्हापूर गगनबावडा रोडवर कळे इथं पोलीस ठाण्यापासून अवघ्या 500 ते 600 मीटर अंतरावर औषधाचं दुकान आहे. या दुकानात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचं कुलूप तोडून प्रवेश करून ड्रॉवरमधील किरकोळ रक्कम लंपास केली. चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्यात. या दुकानापासून 100 मीटर अंतरावर असलेलं शंकर ट्रेडर्स हे भाजीपाल्याचं दुकानही चोरट्यांनी फोडलंय. या दुकानाच्या सभोवती असलेला पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत दुकानातील रक्कम लंपास केली. या दुकानाच्या बाजूला असलेलं चहा सेंटर फोडून तिथूनही काही रक्कम लंपास करण्यात आली आहे. मरळी गावाच्या रोडवर असलेला रेवा एंटरप्राइजेस हे दुकान फोडून दुकानातील ड्रॉवरमध्ये असणारी 5 ते 6 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. याच दुकानासमोर असणाऱ्या चायनीज सेंटरच्या मागील बाजूला असलेला पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करत चोरट्यानं रक्कम लंपास केली आहे. कळे मरळी परिसरात एका रात्रीत चोरट्यांनी 5 दुकानं फोडून हजारो रुपये लंपास केलेत. कळे पोलीस ठाण्यापासून 500 मीटर अंतरावरची दुकानं फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकानं चेन स्नॅचिंग करणाऱ्या मयूर जाधव आणि योगेश पिसाळ या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 गुन्हे उघडकीला आणत 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात राहणाऱ्या प्रमोदिनी हवलदार यांच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसडा मारून लंपास केले होते. 18 ऑक्टोबरला ही घटना घडली होती. त्यानंतर मिरची हॉटेल परिसरात एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न झाला होता. तर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 नोव्हेंबर रोजी माळी कॉलनी परिसरात स्वाती कुलकर्णी या वृद्धेच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसडा मारून लंपास केले होते. या चेन स्नॅचिंग प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी योगेश पिसाळ आणि मयूर जाधव या दोघांना अटक केली आहे. हे दोघे सांगली जिल्ह्यातील बावची इथं राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिनांक 10 रोजी स्वाती कुलकर्णी या साधारण 82 वर्षाच्या महिला टाकाळ परिसरात फिरत होत्या. त्यावेळेला अज्ञात 2 इसम आले आणि त्यांच्या गळ्यातली चेन ओढून हिसडा मारून चोरून नेली आणि तो मोटरसायकलवरून पळून गेले. तो गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाणे ते अज्ञात चोरट्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर दिनांक 18 रोजी रुईकर कॉलनी येथे प्रमोदिनी हवालदार या 78 वर्षाच्या महिला चालत चाललेल्या असताना ह्यांचं पण याच पद्धतीनं 2 अज्ञात तरुणांनी मोटरसायकलवरनं येऊन त्यांची गळ्यातली चेन ओढून नेली ती. त्या संदर्भात शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. तसेच या 10 ते 18च्या दरम्यान 13 का 14 तारखेला शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतच मिरची हॉटेलच्या इथे एका महिलेच्या गळ्यातलं सोन्याचा हार ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आरोपींनी. परंतु तो खोटा असल्यामुळे व प्रयत्न असल्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेली नव्हती. याचा तपास आम्ही करत होतो. तर आमच्या DB पथकातील अंमलदार संदीप सावंत म्हणून आहेत, त्यांना माहिती मिळाली की बावची येथे राहणारे मयूर रमेश कांबळे आणि भानुदास पिसाळ हे 2 व्यक्तींनी ह्या सर्व चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत. त्या आधारे आपण तिथं सापळा लावला बावची या गावामध्ये, आष्टा तालुका सांगली जिल्ह्यात आहे, आणि त्यांना आपण ट्रॅप लावून पकडले. त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. यातील त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या 2 गाड्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील मुद्देमाल सर्व हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढील तपास करत आहे आणि यांनी अजून पण केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने तपास चालू आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, हवालदार कृष्णात पाटील, संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, सत्यजित सावंत, अमोल पाटील, सुशांत तळप, नितेश बागडी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पन्हाळा तालुक्यातील माले इथं IPLच्या धर्तीवर माले प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेत सहभागी संघांचे किट आणि चषकाचं अनावरण करण्यात आलं. माले प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं हे 4थं वर्ष आहे. या स्पर्धेत छत्रपती शाहू पॅन्थर्स, स्वर्गीय अजितभाऊ वॉरियर्स, OK सुपर किंग्स, गोल्डन ग्लॅडिएटर्स, मराठा लायन्स, SB एम्पायर्स या 6 संघांसाठी 72 खेळाडूंची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी संघांचे किट आणि स्पर्धेच्या चषकाचं अनावरण करण्यात आलं.
यावेळी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल भूषण पाटील, राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धेसाठी निवड झालेला हर्षवर्धन कोडोलकर, राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेला आदित्य पाटील, मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली हर्षदा चौगुले, राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली अनुष्का जमदाडे आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या श्रेयस चौगुले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल, ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल आणि ईगल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी बापूसाहेब जमदाडे जयभवानी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे, शिवलिंग कळंत्रे, प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष राहुल गुरव, शिवाजी खोत, उशांत मालेकर, अभिजित सणगर, सागर पाटील, वैभव पोळ, संघमालक अमित हिरवे, किरण पाटील, पवन पाटील, सचिन चौगुले, डॉक्टर संदीप काळे, दिग्विजय पाटील, धनंजय पाटील, समीर मुल्ला, पतंग चौगुले, संजय जमदाडे यांच्यासह खेळाडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवून 2 वाहनांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 2 जण जखमी झालेत. स्थानिकांनी मद्यधुंद चालकाला बेदम चोप देत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. कोल्हापुरातील गंगावेश चौकात शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. शुक्रवारी सायंकाळी एक चारचाकी चालक रंकाळा परिसरातून पापाची तिकटीच्या दिशेनं चालला होता. गंगावेश चौकात आल्यानंतर त्याचा चारचाकीवरील ताबा सुटल्यानं चारचाकीची 2 रिक्षांना पाठीमागून धडक बसली. यामध्ये रिक्षाचालक राजू ठोंबरे आणि प्रवासी अनिल भोसले हे जखमी झाले, तर दुसरे रिक्षाचालक महम्मद खान मुनाफ बागवान यांच्या रिक्षाचं मोठं नुकसान झालं. यावेळी संतप्त जमावानं मद्यधुंद चारचाकी चालकाला बेदम चोप देत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या किशोर धनाजी धनवडे याच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी किशोर धनवडे याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या किशोर धनाजी धनवडे यानं त्याची पत्नी सारिका हिच्या नावावर कर्ज काढलं होतं. या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तो वारंवार सारिकाला त्रास देत होता. काही वेळा तर कर्जाचे हप्ते भरून देखील जादाची रक्कम तो पत्नीकडे मागत होता. या प्रकाराला आणि किशोरच्या रोजच्या त्रासाला कंटाळून सारिका हिनं 7 नोव्हेंबरला पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या नरसिंह मंदिराजवळ स्वतः विष प्राशन केलं आणि तिच्या कौस्तुभ या मुलालाही तिनं विष पाजलं होतं. या घटनेमध्ये सारिकाचा मृत्यू झाला असून तिच्या मुलावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मयत सारिकाची आई बाळाबाई व्हावळे यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी किशोर धनवडेला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग या प्रकरणी अधिक तपास करतायत. कोल्हापूरच्या 24 वर्षीय ऋतुष मिलिंद गाडवे या तरुणानं जिद्द आणि खडतर परिश्रमाच्या जोरावर गोवा इथं नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयर्नमॅन स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केलंय. या यशाबद्दल ऋतुषवर कौतुकाचा वर्षाव होतोय. शारीरिक क्षमतेचा कस लागणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेबद्दल कोल्हापुरातील तरुणांमध्ये आकर्षण निर्माण होऊ लागले. गोव्यात नुकतीच आयर्नमॅन 70.3 ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. यामध्ये भारतासह 33 देशांमधील तब्बल 1270 स्पर्धक सहभागी झाले होते. कोल्हापूरच्या ऋतुष गाडवे यानं पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग घेत दिलेल्या वेळेत 1.900 किलोमीटर सागरी जलतरण, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 26 किलोमीटर धावत आयर्नमॅन किताब पटकावला. या यशानंतर कोल्हापुरात दाखल झालेल्या ऋतुषवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्याचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ऋतुषला या यशासाठी त्याची बहीण आहार तज्ज्ञ रिया गाडवे, मित्र शिवम कविस्कर यांचं सहकार्य आणि पॉवर पीक पुणेचे चैतन्य वेल्हाळ यांचं मार्गदर्शन लाभलं. हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वठार इथं विद्युत वाहिनी तुटून ती मेंढरांच्या कळपावर पडल्यानं विजेचा धक्का बसून 5 मेंढरांचा मृत्यू झाला असून 4 मेंढरं जखमी झाली आहेत. आज शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वठारमधील मेंढपाळ उत्तम आनंद अनुसे आणि बाळासो पंडित अनुसे यांच्या सुमारे 200 मेंढरांचा कळप खतासाठी बाळासो ज्ञानू खाडे यांच्या शरद कारखाना रोडवरील शेतात बसायला होता. शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला अचानक विद्युत वाहिनी तुटून ती मेंढरांच्या कळपावर पडली. यामध्ये विजेच्या धक्क्यानं 5 मेंढरांचा जागेवरच मृत्यू झाला तर 4 मेंढरं जखमी झाली आहेत.
यामध्ये उत्तम अनुसे, बाळासो अनुसे यांचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता सचिन चौगुले, प्रधान तंत्रज्ञ संदीप पाटील यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय कुरणे यांनी मृत मेंढ्यांचं शवविच्छेदन करून जखमी मेंढ्यांवर उपचार केले. यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे बिरू सयाजी अनुसे, सचिन अण्णा अनुसे, बाळासो पंडित अनुसे यांच्यासह मेंढपाळ उपस्थित होते. हातकणंगले पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचाही समावेश आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह 40 जणांचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते संजय पाटील यड्रावकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील उपस्थित होते. जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीनं नगराध्यक्षपदासाठी संजय पाटील यड्रावकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे. आज त्यांनी ढोल ताशाच्या निनादात शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे दाखल केला. यावेळी संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूरला अत्याधुनिक सुविधा असलेली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता येणं आवश्यक असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, अनिल उर्फ सावकार मादनाईक, मिलिंद भिडे, प्रकाश पाटील टाकवडेकर, प्रमोद पाटील, सतीश मलमे, असलम फरास, मिलिंद साखरपे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कागल निढोरी मार्गावर सापळा रचून कारवाई करत गांजा घेऊन जाणाऱ्या शरद परमकर याला अटक केली आहे. त्याच्याकडून 330 ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक मोपेड असा सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, विशाल खराडे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, रोहित मर्दाने, अशोक पवार, गजानन गुरव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरोळ तालुक्यातील हेरवाड इथं कारवाई करत जुगार खेळणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड, मोबाईल, दुचाकी आणि इतर साहित्य असा सुमारे 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. गगनबावडा तालुक्यातील केंद्रशाळा मांडुकली इथं आयोजित केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित सावंत यांच्या हस्ते झालं. यावेळी समूहगीत, कथाकथन, प्रश्नमंजुषा, समूह नृत्य या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. पंच म्हणून AB पाटील, SK पाटील यांनी काम पाहिलं. यावेळी समितीच्या उपाध्यक्षा माधुरी पडवळ, मुख्याध्यापिका रेखा पाटील, समिती सदस्य केरबा आंबेकर, संदीप सावंत, ग्रामपंचायत सदस्या स्वाती पडवळ, सविता पडवळ, हंबीरराव पडवळ, मांडुकली केंद्रातील मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे इथल्या संजय भगवान देवकुळे हा एका अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्रास देत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. पीडित मुलीच्या आईनं संजय देवकुळे विरोधात कोडोली पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी देवकुळेला पोक्सो अंतर्गत अटक केली आहे.
हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या बधाई बेकरी परिसरात शुक्रवारी 4:30 वाजण्याच्या सुमाराला संजय घोडावत स्कूलची बस आणि दुचाकीमध्ये अपघात झाला। या अपघातात नेज इथले जिनेश्वर सांगवे हे जखमी झालेत। त्यांना उपचारांसाठी CPR मध्ये दाखल करण्यात आले। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पंचगंगा स्मशानभूमीतील शेणींचं गोडाऊन रिकामं झाल्यावर कोल्हापूर महापालिकेला शेणी खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याची उपरती। शेणींअभावी अंत्यसंस्कारांना विलंब होत असल्यानं कोल्हापूरकरांनी शेणी दान करण्याची गरज। इचलकरंजी महापालिकेसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची धाकधूक वाढली। नागरिकांचा मागास महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोमवारी नव्यानं आरक्षण सोडत काढली जाणार। पंचगंगा नदीकाठच्या बॉटॅनिकल गार्डनचा अट्टहास कशासाठी? गार्डनच्या सद्यस्थितीवर एस न्यूजचा प्रकाश। सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांसाठी अन्नछत्र चालवणाऱ्या व्हाईट आर्मीला दानशूरांच्या मदतीची गरज। कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणी व्हाईट आर्मीची अन्नछत्र। आणि नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांचा समावेश। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा। त्याचबरोबर टेलिग्रामवर एस न्यूज कोल्हापूर सबस्क्राईब करा। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।